सफर ड्रामा काय आहे हे समजून घेण्यासाठी ही गोष्ट ऐका. ही गोष्ट आहे एका मुलीची. महाराष्ट्रातल्या एका शहरामध्ये राहणारी ही मुलगी एके दिवशी आपल्या आजी आजोबांच्या घरी खेळत होती. तिचे बाबा अचानक आले आणि म्हणाले, चल घरी, सरप्राईज आहे. तर सरप्राईज होतं त्यांच्या घरातला पहिला रंगीत टी-व्ही. तिला आजही तो क्षणी लक्षात आहे की जेव्हा ती घरी गेली आणि तो रंगीत टी-व्ही पाहिला, त्याच्यावर तेव्हा चित्रपट चालू होता नई पडोसन. त्या टी-व्हीच्या 100 चॅनल्सने तिला लुभवलं. मग काय, प्यार हो गया. आणि ह्याच पॉईंटला त्यांची स्टोरी कन्वर्ट झाली नॉर्मल स्टोरीमधनं लव्ह स्टोरीमध्ये. आणि लव्ह स्टोरीमध्ये होतं तसंच. तिचे सखे सवंगडी पुस्तकांपासून ती हळूहळू दूर राहायला लागली. शाळा आणि गृहपाठ झाला की ती वाट बघायला लागली की कधी मला टी-व्ही बघायला मिळतोय. आणि प्रत्येक कहाणीच्या विलनप्रमाणे या कहाणीचा विलनही बाबाच होते. 12 वाजेच्या आत सकाळी टी-व्ही लावायचा नाही, रात्री 8 नंतर टी-व्ही बघायचा नाही, हे बघायचं नाही, ते बघायचं नाही, परीक्षा आली, केबल कट, एक्सेट्रा एक्सेट्रा कंटिन्यू चालू होतं. पण प्रेम आहे ते कोणाला जुमावलं आहे? चोरून, लपून, छपून, मैत्रिणीच्या घरी जाऊन सिरियल बघणं, टी-व्ही बघणं चालूच होतं. मग ते तुमच्या कसोटी कुमकुम असेल, नाही तर केबल कट झाल्यावर दूरदर्शनवरची स्त्री तेरी कहाणी, आमची माती आमची माणसं असेल, पोपाय द सेलर मॅन असेल, नाही तर भारत एक खोज असेल. रेंज खूपच वास्ट होती. पण सिरियल बघणं कमी थोडी झालं होतं. 2 एपिसोड बघून कळायचं की आधीच्या 10 एपिसोडमध्ये काय झालं होतं आणि नंतरच्या 10 एपिसोडमध्ये काय होणार आहे. मग अचानक कॉलेजमध्ये असताना एकदा मैत्रिणीने फ्रेंड्स, वॅम्पायर डायरीज सारख्या सिरीज दिल्या आणि ती जी लव्ह स्टोरी होती ती लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप सुरू झाली. मग सिरीज शोधणं, त्यांचे सीझन्स शोधणं, त्यांच्यासाठी वेट करणं सुरू झालं. आणि अशाच एका प्रवासामध्ये एक दिवशी एका मैत्रिणीने पेनड्राईव्हमध्ये के-ड्रामा दिला. मग काय, विश्वाची अजून दारं खुलली. वेगवेगळ्या भाषातले सिरियल्स, ड्रामेज बघणं सुरू झालं. ते जे प्रेम होतं ते आता एक प्रवास बनला, वेगवेगळ्या देशांचा, वेगवेगळ्या भाषेंचा, वेगवेगळ्या कॅरेक्टर्सचा. आणि ती जी स्टोरी होती ती आता एक ट्रॅव्हल स्टोरी बनली होती. आता एखाद्या सस्पेन्स स्टोरीमध्ये कसं किलर कोण आहे हे आधीच कळून जातं, तसं तुम्हाला कळलंच असेल की ही जी स्टोरी आहे ही आहे माझी. आणि हा आहे माझा ड्रामा विश्वातल्या प्रवासाचा सफरनामा, सफर ड्रामा. या माझ्या प्रवासात काही जणं माझ्या पुढे असतील, काही जणं आता सुरुवात करत असतील, अजून शोधत असतील रस्ते. तर हे जे माझं चॅनल आहे हे सगळ्यांसाठी आहे. जे माझ्या पुढे आहेत ते मला गाईड करू शकतात, माझ्यासोबत त्यांच्या प्रवासाच्या कहाण्या सांगू शकतात. आणि जे आत्ताशी सुरुवात करत आहेत त्यांनाही एक दिशा मिळेल, रेकमेंडेशन्स मिळतील की काय चालू आहे काय नाही. या चॅनलवर मी शेअर करणार आहेत की मी कुठले ड्रामाज बघितलेत, मी आत्ता काय बघते आहे, मला काय वाटलं ते बघताना, मला कुठल्या गोष्टी आवडल्या, कुठल्या नाही आवडल्या. तुम्हीसुद्धा कमेंट्समध्ये सांगू शकतात की तुम्हाला त्या ड्रामाजविषयी काय वाटतं. चला तर भेटूया आणि सुरू करूया या सहप्रवासाला, सफर ड्रामाला.